आज आपण 12वी महाराष्ट्र बोर्डाच्या इतिहास विषयातील अतिशय फ्रेंच टू इंग्रज यांच्यातील 3 कर्नाटक युद्धे विस्तारमध्ये माहिती या एका व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. एक कर्नाटक युद्धे म्हणजे काय? 2 पहिले, दुसरे आणि तिसरे कर्नाटक युद्ध. 3 प्रत्येक युद्धाचे वर्ष. 4 युद्धाची कारणे. 5 युद्धातील महत्त्वाच्या घटना वातह. 6 युद्धाचे परिणाम. 7 बोर्ड परीक्षेसाठी झटपट उजळणी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कर्नाटक युद्धांची पार्श्वभूमी 17व्या आणि 18व्या शतकात भारतात अनेक युरोपीय व्यापार कंपन्या आल्या. त्यापैकी इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी आणि फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी या सर्वात शक्तिशाली कंपन्या होत्या. सुरुवातीला दोन्ही कंपन्यांचा उद्देश फक्त व्यापार करणे हा होता, पण कालांतराने त्यांनी भारतातील राजकारणात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. दक्षिण भारतातील कर्नाटक प्रदेशावर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये संघर्ष सुरू झाला. याच संघर्षाला इतिहासात कर्नाटक युद्धे असे म्हणतात. एकूण 3 कर्नाटक युद्धे झाली. पहिले कर्नाटक युद्ध 1746 ते 1748. 1 युद्धाची कारणे. पहिले कारण म्हणजे युरोपमध्ये सुरू झालेले ऑस्ट्रियन उत्तराधिकाराचे युद्ध. या युद्धाचा परिणाम भारतातील इंग्रज आणि फ्रेंच यांच्यावर झाला. दुसरे कारण म्हणजे दक्षिण भारतातील व्यापारावर वर्चस्व मिळवण्याची स्पर्धा. तिसरे कारण म्हणजे भारतात राजकीय सत्ता वाढवण्याची दोन्ही कंपन्यांची महत्त्वाकांक्षा. आणि चौथे कारण म्हणजे इंग्रज व फ्रेंच नौदलांमधील संघर्ष. 2 युद्धाची माहिती. या काळात फ्रेंचांचा राज्यपाल जोसेफ फ्रान्सवा डुप्ले होता. फ्रेंच आरमार प्रमुख ला बॉर्दोने यांनी 1746 मध्ये मद्रास जिंकले. यानंतर कर्नाटकचा नवाब अनवरुद्दीन यांनी मद्रास परत मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु अड्यार अर्थात सेंट थॉमच्या लढाईत फ्रेंचांनी नवाबाचा पराभव केला. 3 या युद्धातून युरोपीय सैन्य भारतीय सैन्यापेक्षा अधिक प्रशिक्षित असल्याचे स्पष्ट झाले. तह 1748 मध्ये एक्स-ला शापेलचा तह झाला. या तहानुसार मद्रास इंग्रजांना परत देण्यात आले. 3 दोन्ही बाजूंनी जिंकलेले प्रदेश परत करण्यात आले. 4 यासह पहिले कर्नाटक युद्ध संपले. परिणाम. 1 या युद्धामुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यातील स्पर्धा अधिक वाढली. फ्रेंचांचे सैनिकी सामर्थ्य सिद्ध झाले. 2 भारतीय राज्यकर्त्यांच्या दुर्बलतेचा युरोपीय शक्तींना अंदाज आला. 3 आणि दुसऱ्या कर्नाटक युद्धाची पार्श्वभूमी तयार झाली. दुसरे कर्नाटक युद्ध 1749 ते 1754. 1 युद्धाची कारणे. हैदराबादच्या निजामाच्या गादीचा उत्तराधिकार हा पहिला प्रश्न होता. दुसरे कारण म्हणजे कर्नाटकच्या नवाबपदाचा वाद. 2 फ्रेंचांनी चंदा साहेब आणि मुझफ्फर जंग यांना पाठिंबा दिला, तर इंग्रजांनी मुहम्मद अली आणि नासिर जंग यांना पाठिंबा दिला. 3 दोन्ही कंपन्यांना भारतीय राजकारणात हस्तक्षेप करून सत्ता वाढवायची होती. युद्धाची माहिती. 1 फ्रेंच राज्यपाल डुप्ले यांनी भारतीय राजकारणात सक्रिय हस्तक्षेप केला. 2 सुरुवातीला फ्रेंचांना यश मिळाले. 3 मात्र इंग्रज अधिकारी रॉबर्ट क्लाइव्ह यांनी 1751 मध्ये अर्काट जिंकले आणि युद्धाचे चित्र बदलले. 4 हळूहळू फ्रेंचांचा प्रभाव कमी झाला. 5 शेवटी फ्रेंच सरकारने डुप्ले यांना फ्रान्सला परत बोलावले. तह 6 1754 मध्ये पायंडिचेरीचा तह झाला. या तहामुळे युद्ध थांबले. 7 भारतीय राजकारणात हस्तक्षेप कमी करण्याचे मान्य करण्यात आले. परिणाम. 1 रॉबर्ट क्लाइव्ह इंग्रजांचा प्रभावी नेता म्हणून पुढे आला. 2 फ्रेंचांचे राजकीय महत्त्व कमी झाले. 3 दक्षिण भारतात इंग्रजांची स्थिती अधिक मजबूत झाली. 4 तिसऱ्या कर्नाटक युद्धाची पार्श्वभूमी तयार झाली. तिसरे कर्नाटक युद्ध 1756 ते 1763. युद्धाची कारणे. 1 युरोपमध्ये 7 वर्षांचे युद्ध सुरू झाले. 2 भारतातील व्यापार आणि राजकीय वर्चस्वासाठी इंग्रज व फ्रेंच यांच्यातील संघर्ष कायम होता. 3 फ्रेंचांना भारतातील हरवलेले स्थान परत मिळवायचे होते, तर इंग्रजांना भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे होते. युद्धाची माहिती. 1 फ्रेंच सेनापती काउंट डी लाली भारतात आला. 2 इंग्रजांचे नेतृत्व सर रायकोट यांनी केले. 3 1760 मध्ये वांडिवाश येथे निर्णायक लढाई झाली. या लढाईत इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव केला. 4 1761 मध्ये इंग्रजांनी पायंडिचेरी जिंकले. 5 यामुळे भारतातील फ्रेंचांचे राजकीय सामर्थ्य जवळजवळ संपले. तह 1763 मध्ये पॅरिसचा तह झाला. 2 फ्रेंचांना पायंडिचेरी, चंद्रनगर, माहे, कारेकाल आणि यानम या व्यापारी वखारी परत मिळाल्या, परंतु त्यांना किल्ले बांधण्यास आणि मोठे सैन्य ठेवण्यास परवानगी नव्हती. 3 भारतातील राजकारणात हस्तक्षेप करण्यावरही मर्यादा घालण्यात आल्या. परिणाम. 1 भारतातील फ्रेंचांचे राजकीय वर्चस्व संपुष्टात आले. इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी भारतातील सर्वात शक्तिशाली युरोपीय सत्ता बनली. 2 भारतात ब्रिटिश साम्राज्य स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. पुढे इंग्रजांनी बंगाल, मैसूर आणि मराठा साम्राज्यावर आपले वर्चस्व वाढवले. बोर्ड परीक्षेसाठी झटपट उजळणी. 1 पहिले कर्नाटक युद्ध 1746 ते 1748. एक्स-ला शापेलचा तह.
2 दुसरे कर्नाटक युद्ध 1749 ते 1754 पायंडिचेरीचा तह. 3 तिसरे कर्नाटक युद्ध 1756 ते 1763 पॅरिसचा तह. 4 1760 वांडिवाशची निर्णायक लढाई. अंतिम निकाल फ्रेंचांचे राजकीय वर्चस्व संपले आणि भारतात इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली. HSC एक्झाममध्ये विचारल्या जाणारा प्रश्न 1 इंग्रज फ्रेंच युद्ध किंवा कर्नाटक युद्ध. पहिले इंग्रज फ्रेंच युद्ध. ब दुसरे इंग्रज फ्रेंच युद्ध. क तिसरे इंग्रज फ्रेंच युद्ध. मित्रांनो, आज आपण फ्रेंच टू इंग्रज यांच्यातील 3 कर्नाटक युद्धांची संपूर्ण विस्तृत माहिती अभ्यासली. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि प्रलय नोट्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये आपण इतिहासातील आणखी एक महत्त्वाचा घटक सविस्तरपणे शिकणार आहोत. धन्यवाद.